2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 फुटवे. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी राजकाळ या व्हिडिओमध्ये सरचं स्वागत करते. आत्ता ह्या शेतकरी बांधवांनी गव्हाचे फुटवे मोजले. किती फुटवे होते? 26 फुटवे. 26 फुटवे झालेले आहे. म्हणजे विक्रमी फुटवे या गव्हाला झालेले आहे. आणि अजून गव्हाला उंबी आलेली नाही. तेच साधारणतः 2 ते 2.5 फुटापर्यंत 2 फुटापर्यंत असेल ना. हा 2 फुटापर्यंत हा गहू वाढलेला आहे. आणि साहजिक निश्चितच यांनी याला रेवा कृषी तंत्रज्ञान वापरलं होतं. त्यांचं पहिलंच वर्ष आहे ना. पहिलंच वर्ष आहे. रेवा कृषी तंत्र वापरणे त्यांचं पहिलंच वर्ष आहे. आणि त्यांनी गव्हासाठी आणि इथं पाठीमागे जे कांदे दिसत आहेत त्या कांद्यासाठी रेवा कृषी तंत्रज्ञान वापरलेलं होतं. तर कसा रिझल्ट वाटतोय तुम्हाला? एकदम जबरदस्त रिझल्ट आलेला आहे. कांद्याच्या साईजला साईज पण फुल झालेली आहे. अशी मोठी साईज आहे, सगळी मोठी साईज आहे. आणि अजून एक त्यांना बिलायतासाठी आपण तणनाशक सुचवलेलं होतं विशेष करून. त्याचा रिझल्ट कसा आला? एक नंबर रिझल्ट आला. एक पण बिल आहे त्याची काढी नाही, बाकीचं पण गवत नाही. शेतकरी बांधून पाठीमाग बघू शकता. तण म्हणजे बघायला तर नाहीच, शिवाय गहू पण अत्यंत उत्कृष्ट पद्धतीनं अत्यंत उत्तम जबरदस्त. जेवढं उपमा देऊ तेवढं या गव्हा पिकासाठी कमी आहे. आणि कांदेसुद्धा आहे पाठीमागं, ते सुद्धा अत्यंत तगडी साईज झालेलं आहे. बाकी शेतकऱ्यांना काय सांगशाल रेवा कृषी तंत्राबद्दल? एकच नंबर आहे रेवा कृषी यंत्र. आता काय सांगायचे. खर्च कमी खर्चात जादा उत्पन्न आहे. अत्यंत कमी खर्च. म्हणजे फक्त याचा एक माव्याचा आणि याचा आपला फुटव्याचा आणि आपण काय म्हणतो त्याला तांबेराचा एकच फवारणी झाली. आणि तणनाशकची फक्त एकच फवारणी झाली. हो, 2च फवार आहेत. म्हणजे तणनाशक आणि याचं पोषक हे असे 2 फवारणी झाल्या होत्या. पोषक मावा आणि तांबेरा आणि एक तणनाशक. म्हणजे अवघ्या फक्त 2 फवारणी गहू आलेला आहे. आणि जबरदस्त असा गहू इथं आहे. पुन्हा एकदा सांगतो 28 फुटवे एका याला आलेलं आहे. जेवढं फुटवा तेवढं अधिक उत्पादन. निश्चितच साहजिकच रेवा कृषी तंत्राचा रिझल्ट आपल्याला बघायला मिळतोय.